विषय विज्ञान, प्रकरण 13, रासायनिक बदल व रासायनिक बंध. प्रश्न 1. कोणताही रासायनिक बदल होताना काय बदलते? मूळ पदार्थाचे संघटन बदलते. प्रश्न 2. मूळ पदार्थाचे संघटन बदलून त्यापासून कोणता नवीन पदार्थ मिळतो? वेगळे संघटन असलेला, वेगळे गुणधर्म असलेला नवीन पदार्थ बनतो. प्रश्न 3. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यावर कोणता बदल होतो? रासायनिक बदल होतो. प्रश्न 4. रासायनिक बदल घडताना कोणता नवीन पदार्थ तयार होतो? रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन असलेले वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होतात. प्रश्न 5. रासायनिक अभिक्रिया लिहिताना कशाचा उपयोग करतात? रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग करतात. प्रश्न 6. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल कोणता? सायट्रिक आम्लामध्ये बदल होतो. प्रश्न 7. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा रासायनिक बदल कोणता वायू तयार करतो? कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 8. लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून आलेले रासायनिक बदलाचे शाब्दिक समीकरण लिहा. सायट्रिक आम्ल प्लस सोडियम बायकार्बोनेट बरोबर कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सायट्रेट. प्रश्न 9. आम्ल प्लस आम्लारी यामुळे काय तयार होते? CO2 व क्षार. प्रश्न 10. टिंबटिंब ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. क्षार ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. प्रश्न 11. एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी कोणती? संबंधित पदार्थाचे नावे वापरून शाब्दिक समीकरण लिही. प्रश्न 12. रासायनिक समीकरण म्हणजे काय? नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिणे होय. प्रश्न 13. रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ कोणत्या बाजूला लिहितात? डाव्या बाजूला. प्रश्न 14. रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेल्या नवीन पदार्थ कोणत्या बाजूला लिहितात? उजव्या बाजूला. प्रश्न 15. अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणजे काय? बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्हणजेच अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ होत म्हणजेच अभिक्रियाकारक. प्रश्न 16. उत्पादित कशाला म्हणतात? अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादित म्हणतात. प्रश्न 17. टिंबटिंब ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. श्वसन. प्रश्न 18. उच्छवासावाटे काय बाहेर पडतात? कार्बन डायऑक्साईड व पाण्याची वाफ. प्रश्न 19. श्वासावाटे आपण कोणता वायू शरीरात घेतो? ऑक्सिजन. प्रश्न 20. कार्बन डायऑक्साईड व पाणी कसे तयार होते? हवेतील ऑक्सिजनशी पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. प्रश्न 21. कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक समीकरण कोणते? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. प्रश्न 22. कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचे रासायनिक समीकरण कोणते? C6H12O6 प्लस O2 इक्वल CO2 प्लस H2O. प्रश्न 23. पाण्याची संज्ञा कोणती? H2O. प्रश्न 24. कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम यापासून काय तयार होते? हायड्रॉक्साईड कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी. प्रश्न 25. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण. प्रश्न 26. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी कोणते शाब्दिक समीकरण आहे? कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी बरोबर ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. प्रश्न 27. सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात याचे रासायनिक समीकरण कोणते? CO2 प्लस H2O इक्वल C6H12O6 प्लस O2. प्रश्न 28. जठररसाची आम्लता का वाढते? सोडा, लिंबू पेयात कार्बन डायऑक्साईड व सायट्रिक आम्ल हे दोघे आम्लधर्मी आहे. यामुळे जठररसाची आम्लता वाढते. प्रश्न 29. सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा सामायिक पदार्थ कोणता? कार्बन. प्रश्न 30. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचे संयोग कशाबरोबर होते? ऑक्सिजन बरोबर. प्रश्न 31. कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो तेव्हा कोणते उत्पादित तयार होते? कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 32. कार्बन प्लस ऑक्साईड यामुळे काय तयार होते? कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 33. इंधनाचे ज्वलन हा कोणता रासायनिक बदल आहे? जलद व अपरावर्तनीय. प्रश्न 34. कार्बनचे रेणुसूत्र कोणते? C. प्रश्न 35.
शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कोणत्या घटकापासून होते? कॅल्शियम कार्बोनेट. प्रश्न 36. हायड्रोक्लोरिक आम्ल व फरशीच्या वरच्या थरासोबत अभिक्रिया होऊन कोणती उत्पादिते तयार होतात? कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, पाणी. प्रश्न 37. विहिरीचे किंवा कूपनलिकांचे पाणी कसे असते? दुष्फेन. प्रश्न 38. विहिरींचे किंवा कूपनलिकेतील पाण्यात साबणाचा फेस का होत नाही? कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. प्रश्न 39. दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी काय करतात? त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. प्रश्न 40. पाणी सुफेन केव्हा होते? पाण्यात विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षाराच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते. प्रश्न 41. पाणी सुफेन करण्याचे शाब्दिक समीकरण कोणते? कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट इक्वल कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. प्रश्न 42. पाणी सुफेन होण्याचे रासायनिक समीकरण कोणते? CaCl2 प्लस Na2CO3 इक्वल CaCO3 प्लस NaCl. प्रश्न 43. अणूची संयुजा म्हणजे काय? एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे अणूची संयुजा. प्रश्न 44. कोणते वायू रासायनिक बंध तयार करत नाहीत? राजवायू. प्रश्न 45. राजवायू रासायनिक बंध का तयार करू शकत नाहीत? कारण त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक व द्विक पूर्ण असते. प्रश्न 46. संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केलेल्या अणूला कोणते स्वरूपण प्राप्त होते? अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे व द्विकाचे स्वरूपण प्राप्त होते. प्रश्न 47. इलेक्ट्रॉन अष्टक व द्विक पूर्ण करण्याच्या किती व कोणत्या पद्धती आहेत? 2 पद्धती आहेत. 1 आयनिक बंध, 2 सहसंयुज बंध. प्रश्न 48. सोडियम क्लोराईड संयुग कसे तयार होते? सोडियम व क्लोराईन या मूलद्रव्यांच्या अणूपासून. प्रश्न 49. Na चे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. Na281. प्रश्न 50. Cl चे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. 287. प्रश्न 51. क्लोरीनच्या संयुजा कवचात किती इलेक्ट्रॉन आढळतात? 7. प्रश्न 52. सोडियमच्या केंद्रकात कोणत्या धनप्रभाराचे संतुलन होत नाही? धन11 या धनप्रभाराचे. प्रश्न 53. सोडियमचा अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला केव्हा देतो? सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा. प्रश्न 54. सोडियमचा अणू त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला दिल्यावर कोणते ऋणायन व धनायन तयार होते? Na+ हे धनायन व Cl- हे ऋणायन. प्रश्न 55. आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणजे काय? परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धनायन व ऋणायन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. प्रश्न 56. आयनिक संयुग म्हणजे काय? एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात. प्रश्न 57. आयनाची संयुजा कोणती असते? आयनावर जितका धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो ती त्या आयनाची संयुजा असते. प्रश्न 58. मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कोणत्या मूलद्रव्यापासून होते? मॅग्नेशियम व क्लोरीन. प्रश्न 59. सहसंयुज बंध कसे तयार होते? जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा तयार होते. प्रश्न 60. अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे काय होऊ शकत नाहीत? आदान-प्रदान म्हणजेच देवाणघेवाण होऊ शकत नाही. प्रश्न 61. अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे टिंबटिंब तयार होते. संधान. प्रश्न 62. सहसंयुज बंध म्हणजे काय? 2 अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज म्हणतात. प्रश्न 63. 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने काय तयार होते? सहसंयुज बंध तयार होतात. प्रश्न 64. ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात किती इलेक्ट्रॉन असतात? 6. प्रश्न 65. ऑक्सिजनची संयुजा किती आहे? 2. प्रश्न 66. H2O रेणूमध्ये ऑक्सिजनचे अणू किती सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतात? 2 सहसंयुज बंध करून. प्रश्न 67. अणूमधील सहसंयुज बंध कोणते? H व Cl.